तुम्ही गोड्या घाला. हे अन्याय आहे. हे भारतातल्या भोटांवरती अन्याय, भारतातल्या भिक्षांवरती अन्याय. आम्ही याचा मोठा निषेध करतोय. पोलीस प्रशासनाचा काही सहयोग नाही. पोलीस प्रशासनाचा काही सहयोग नाही. भगवान बुद्धाच्या मूर्त्या काढल्या जात आहेत. भगवान बुद्धाच्या मूर्त्या काय होऊन राहिलाय. आम्ही इथे कुठे गेलाय. आम्ही आमची जेव्हापर्यंत लोकांना पण शांतता आम्ही करायला लावतोय आणि मग हा प्रकार खायचा. आयुक्त साहेब बोले एवढे असं ठीक आहे 2-4 दिवसात मीटिंग आयोजित करतो. साहेब हे अपमान आहे काय सांगा. बंदीजी प्लीज जरा प्लीज जरा नाही कोणी कापलं मग हा साहेब तुम्हाला ऑर्डर तर असायला पाहिजे तुम्हाला. आपण पण होतो ना साहेब. आपण आम्हाला ऑर्डर आहे का साहेब. त्यांच्या सगळ्या बोलू नाही शकणार. फेसबुकला व्हायरल करा है ना. आता आम्ही पण तुमच्यासारखं हे करू का. हे तुम्ही न विचारता हे तुम्ही मूर्त्या काढणं. हे गाडी कोणाची आहे. गाडी काढा आता. गाडा पुढे गाडी काढा. हे गाडी बाहेर करा. बंद झाला आता तुमची. आम्हाला तुम्ही आम्हाला समाधानी तर होऊ द्या आम्हाला तुम्ही. हे बघा आता इकडे चालू आहे. हे अख्ख्या महाराष्ट्राला आम्ही एक बघा इकडे चालू आहे आता. थांबा हे जगना थांबा नाही आमच्यावर तुम्ही पुढे झाला आता. हे थांबा म्हणते आम्हाला गोडा झाला तुम्ही आता. गोडा झाला आमच्यावर तुम्ही आता. गोडा झाला आमच्यावर. गोडा झाला तुम्ही. हे मत मारो. बंती जी रुको. हिंसक नहीं होना है. बंती जी कोई भी हिंसक नहीं होना है. अभी अपन को शांति से करना है. अभी बंती जी कोई भी हिंसक नहीं होना है. बंती जी रुको. बंती जी हो हिंसक होऊ नका. भंतीजी हिंसक होऊ नका. काही हिंसक नका होऊ. आपण चुकी देऊ नका. हिंसक होऊ नका. भंतीजी सांभाळून घ्या. सांभाळून या. इकडे पण तोडले. तिकडे पण कापून टाकले. तिकडे पण कापलं. हे बघा हे काढा भंतीजी. हो ऊपर काढा. भंतीजी मूर्ती उघडी करा. त्यांना बोलू हिंसक होऊ नका बोललो. आमच्या काही झालं भंतीजींनी तुम्ही सोडून घ्या. नाही पण हे आता आम्ही माहित आहे का पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण देशाला सांगणार आम्ही की तुम्ही आम्हाला एका साईडला एंगेज करताय आणि एका साईडला तुम्ही मूर्त्या काढताय. एवढी दादागिरी चालू आमच्या मूर्त्या. हिंसक होऊ नका. संघाला विनंती आहे. हिंसक होऊ नका.
आपण शांततेच्या मार्गाने संयमाने घेऊया. सगळ्यांना विनंती आहे, पोलीस प्रशासनाने सहकार्य करावं आम्हाला. काय चालू आहे आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली खाली काम तर मग तोडलं नाही. आम्ही घरी कापून टाकले पूर्ण. बोरकर साहेबांनी टाकलं बोलून झालंय. तुम्ही ऐकत कोणी कापून साहेब घ्या, समजून सांगा. याला दाखवतो ना साहेब म्हणून. शांती आता क्रांती करावं लागेल. लय झाली आता शांती लय झाली आता तुमच्या शांती शांत घ्या बंतेजी, शांत घ्या. दगड वगैरे हे नका करू. शांत घ्या, शांतता घ्या, थोडी शांतता घ्या. हे बघा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे. शांतता बोलतोय मी, करू नको. नाही मी शांत घेतलं. हे ना शांतता घ्या, शांतता घ्या. आम्ही करू ना. कुठे नाही बोललोय का आम्ही? नाही आज करणार ना आम्ही. जेव्हापर्यंत आमची आयुक्त साहेबांसोबत मीटिंग होत नाही. बोरकर साहेबांना बोलवा. बोरकर साहेबांना बोलवा. बोरकर साहेबांना बोलवा. यांना कोणी ऑर्डर दिला यांना? कोणी ऑर्डर दिला यांना? हा? हे काय आहे? साईडला बसून घेऊन काय आणि तिकडे फोर्स लावतो तुम्ही. हे काय आहे? हे काय आहे? काय आहे? तसंच खाली कापूस करून हे काय आहे? आपला विरोध आहे का कुठल्या गोष्टीला? नाही ना. हा? हे काय मग? साहेब कुठे गेले? साहेब हे बघा. बोलवा. आम्ही तुमच्यासोबत हे बघा ना. हे बघा. हे आयुक्त साहेब कुठे गेले? आयुक्त साहेब कुठे गेले? बोरकर साहेबांना आवाज द्या त्यांना. आम्ही आमची जेव्हापर्यंत तुम्ही आमची आयुक्त साहेबांसोबत मिटिंग लावणार नाही. मिटिंग झेंडा पडला आम्ही असं काढला. हे काय आहे? थोडंसं ते. साहेब, हे अपमान आहे का नाही सांगा आमचा. बंतेजी नाही, असं नाही. हे काय आहे? संयमाने संविधानिक प्रकारे घ्या, शांततेने घ्या, संयमाने घ्या. बोरकर सर बघा. साहेब हे तुम्ही ऑर्डर दिलाय का? कर्मचारी आपले कर्मचारी हे धम्मध्वज हे धम्मध्वज नगरपालिकेचे ऑफिसर्स आहात. हे तुम्ही ऑर्डर दिलाय का? कापून ते पण मशीन लावून एंगेज केलंय आणि हे आपण ही अशी बोलणं सुरू आहे. एक मिनिट बंतेजी. साहेब आपण सन्माननीय साहेब पण आहे. आपण संविधानिक प्रकारे आपली चर्चा वगैरे चाललेली आहे. आम्ही एक शब्दही आता पण बोलू नये. विकासाच्या मार्गात आम्ही येणार नाही. मंत्रीजींनी आपल्या समोर प्रश्न ठेवला. आयुक्त बरोबर आम्हाला एक मिटिंग द्या. मिटिंग आणि हे जे काय धार्मिक विधी वगैरे आमचा कार्यक्रम आहे ते कार्यक्रम करून आम्ही काढूया. आम्हाला आम्ही तुम्हाला 9 वर्षभर झाला ना साहेब. अतिरेक का करत तुम्ही आम्हाला आहे? खोटं उद्रेक करू नका साहेब. उद्रेक काय होईल? हे संपूर्ण भारतात होतं आणि याचा जास्त परिणाम होईल. आणि याच्यामध्ये काय होईल माहिती का? एडीएमसी हे ना पूर्ण भारतामध्ये तुमचं नाव उज्ज्वल होईल. तुम्ही जर ह्या संपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या तर हा इतिहास हा भारतामध्ये प्रसिद्ध होईल, जगामध्ये जाईल प्रसिद्ध. असा अतिरेक करू नका. आमची एक विनंती आहे. महाप्रतिमा तुम्ही अशी भूमिका घेता साहेब. शिवाजी महाराज आम्ही आहोत ना साहेब. आमच्या भूमीला बघा युद्ध करून टाकलं. तुमच्या वाढीचे गंभीरपणे आहोत. काही प्रकार होणार नाही. हे असे कष्ट काय झाले? आपण चर्चा करतोय सर. चर्चा करतोय सर. अर्ध्या तासात निघायला लागला आमचा. अर्ध्या तासात हे केलं. झेंडा बिंडा तोडायचा. हे अन्याय आहे साहेब. हे अन्याय आहे. पण हा आणि याच्या विरोधात आहे. हे अन्याय हा आहे. एक धम्माचा आत्मा न्यायाचा तुम्ही आमची सहनशीलतेचा हे बघताय. सर्व भिक्खू इथे लाईनीत उभं राहतो. उभे राहतो. आम्हाला सर्वांना तुम्ही बोलू नाही बंतेजी. पण हे काय? हे अन्याय आहे ना आमच्यावरती. म्हणजे ऐकेल.